नमस्कार, आरपी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे कोबीचे पकोडे। तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण पाहून घेऊया। कोबीचे पकोडे बनवण्यासाठी आपण इथे कोबी स्वच्छ धुवून साफ करून बारीक चिरून घेतलेली आहे। 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, पाव वाटी मैदा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण आपला घरगुती आगरी कोळी लाल मसाला घेतलेला आहे। तसेच सोबत आपण फूड कलर सुद्धा घेतलेला आहे। तर हे सर्व साहित्य आपले कोबीचे पकोडे बनवण्यासाठीच आहे। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। आपण बाउलमध्ये कोबी बारीक चिरून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घेणार आहोत कॉर्नफ्लोअर। कॉर्नफ्लोअर आपल्याला गरजेनुसारच घ्यायचं आहे। हे पहा, एवढं आपण कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे पहिलं। सोबतच घेणार आहोत मैदा। मैदा सुद्धा आपल्याला थोडंच घ्यायचं आहे। इथे घेतलेलं आहे आपण चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा मसाला। हा आपण घेतलेला आहे फूड कलर, तो सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सोबतच। आता आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर न करता पहिले हे सर्व मिक्स करून घेऊयात मिश्रण, कारण कोबीला पाणी सुटतो। नंतर पाणी जर आपण घेतलं तर मग कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होतं। नॉर्मली आपल्याला पहिला पाणी न घेताच कोबीमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। कोबीमध्ये सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेतलंय। आता गरजेनुसार थोडं थोडं करून आपण ह्यामध्ये पाणी सुद्धा मिक्स करून घेऊयात। आपण आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेऊयात। एकदमच जास्तीचं पाणी ह्यामध्ये घ्यायचं नाही आपल्याला। पाण्याचं प्रमाण जर आपण जास्त घेतलं तर मग सर्व मिश्रण आपलं एकदम पातळ होऊन जातं। मस्तपैकी असं आपल्या इथे कोबीचं बॅटर तयार झालेलं आहे, म्हणजे आपले पकोड्यांचं। मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कमीच ठेवायचं। हे पहा, आपल्याला इथे आता कोबी सुद्धा दिसते, नाहीतर मग जास्ती मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जर जास्त केलं तर मग आपल्याला कोबी अजिबात दिसत नाही आणि खाताना सुद्धा पिठपीठ लागतो। त्यामुळे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा जरा कमीच टाकावा। तर आपल्या इथे मस्तपैकी असं पकोड्यांचं बॅटर तयार झालेलं आहे। आता तेल गरम करण्यासाठी ठेवूयात। इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे। हे पहा, आपल्या इथे तेल सुद्धा मस्तपैकी तापलेलं आहे। त्यामध्ये आपण आता पकोडे सोडून घेऊयात। आपल्याला एकदम मोठे मोठे नाही सोडायचे, लहान लहानच पकोडे सोडून घेणार आहोत। एकदम मोठे मोठे केले की मग ते आतून कच्चे राहतात। पकोडे बनवताना ते लहान लहानच बनवा। आपले आता इथे सर्व पकोडे सोडून झालेले आहेत। आपण आता यांना फास्ट गॅस ठेवूनच पहिले चांगले शिजवून घेऊयात। आपले आता इथे एक साइडून तर पकोडे झालेले आहेत। हे पहा, कढईपासून तर वेगळे झालेले आहेत। आपण त्यांना आता अलटी पलटी करून घेऊयात। पहिले आपली कढईमध्ये आपण पकोडे टाकल्या आपण कढईमध्ये पकोडे टाकल्या कढई खालचा जो गॅस असतो, आपण कढईमध्ये आपण पकोडे टाकल्या आपला गॅस फास्ट ठेवावा, म्हणजे खाली चिपकत नाहीत आणि नंतर तुम्ही गॅस लो केलात तरी सुद्धा चालेल। हे पहा, आपले तर आता पकोडे अलटी पलटी करून झालेले आहेत। इथे आपल्या दोन्ही साइड मस्तपैकी अशा अलटी पलटी करून झालेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत असे आपल्या इथे पकोडे सुद्धा तयार आहेत। हे पहा, एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा पकोडे करता त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा कमी टाका आणि कोबीचे प्रमाण जरा जास्त ठेवा, म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपल्या खाताना जास्त तोंडात येणार नाही। हे इथे आपले मस्तपैकी असे कुरकुरीत कोबीचे पकोडे तयार आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक यू।